हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल। मी ना माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर काय होतंय ना, आपण एक्सरसाइज करायला सुरुवात केली, वजन कमी करायला सुरुवात केली की आपण मस्तपैकी असं काय काय प्यायला बघतो जेणेकरून आपलं वजन फास्ट मध्ये कमी व्हायला सुरुवात होईल। जसं की बरेच जण काय काय पितात ते सुद्धा तुम्हाला सांगते, मी काय काय पिते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि आज काय मी प्यायला बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। ठीक आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा करायला बिलकुल विसरू नका। तर काय होतं ना, आपण सुरुवात केलं वजन कमी करायला किंवा आपण जरासा जरी डाएट करायला सुरुवात केली की आपण पिण्यावर खूप जास्त असं लक्ष देतो। पाणी पिणं गरजेचं आहे, ताक पिणं गरजेचं आहे। त्याच्याच बरोबर आपण सकाळी उठल्यानंतर लिंबू पाणी पितो, त्याच्यामध्ये पाहिजे तर कोण कोण मध टाकून पितं, कोणी कोणी ऍपल सायडर व्हिनेगर टाकून पितं, कुणाला सूट होते तसं कोणी जसं त्यांना जमेल तसं करून पितात। आणि बरेच जण जिऱ्याचं पाणी पितं, ओव्याचं पाणी पिते। मी सुद्धा जिऱ्याचं पाणी ओव्याचं पाणी कधीतरी पिते, पण शरीरात खूप जास्त त्याने हीट पैदा होते, आपलं वजन कमी व्हायला सुद्धा खूप फास्ट म्हणजे मदत होते। बरेच जण पितात आणि थोडे दिवस पिल्यानंतर सोडून पण देतात। असं होतं 1 महिना 2 महिने 3 महिने असं कंटिन्यू जर पिलं ना तर आपल्याला त्याचा फरक सुद्धा बघायला भेटतो। तर आज सुद्धा तर मी 5 ते 6 चहा तुम्हाला सांगणार आहे आणि हे चहा तुम्ही जर प्यायला सुरुवात केली ना तर तुम्हाला खरंच खूप जास्त आवडणार आहे। त्यासाठी तुम्ही जे 6 चहा मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला तुम्ही कोणता पण एक चहा पिऊ शकताय किंवा तुम्ही आलटी पलटी न करून पिऊ शकता। जसं की सकाळी एक चहा, संध्याकाळी एक चहा असं तरी पिला तरी सुद्धा चालेल। तर ते 6 चहा कोणते आहेत ते तुम्हाला सांगते। पहिली म्हणजे की ग्रीन टी। ग्रीन टी सुद्धा वजन कमी करण्यासाठी म्हणा जरी फायदेमंद नसली तरी आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम फास्ट करण्यासाठी ग्रीन टी खूप फायदेमंद आहे। त्यासाठी तुम्ही सुद्धा ग्रीन टी प्यायला सुरुवात करा। आणखी दुसरा चहा म्हणजे की गवती चहा, पुन्हा पुदिनाचा चहा, तुळशीचा चहा, अजून हे कोथिंबीरीचा चहा आणि एक हळदीचा चहा। हे 6 चहा आहेत जे तुम्ही आरामात न साखर टाकता बिंदासपणे पिऊ शकता आणि हे वजन कमी करायला सुद्धा, पूर्ण आपलं बॉडी व्यवस्थित स्वच्छ करायला सुद्धा हे सगळे चहा मदत करतात। त्यासाठी तुम्हाला जर आवडला ह्यातला कोणताही चहा तर तुम्ही पिऊ शकता, जबरदस्ती कोणालाही नाही। आणि जरी तुम्हाला वाटत असेल की चहा प्यावा का नाही तर एकदम नॅचरल पद्धतीचे चहा आहेत तर तुम्ही आरामात हे पिऊ शकता। ठीक आहे, तर मस्तपैकी हिरवीगार अशी दारात तुळस उगवली तर आता त्याचा फायदा घ्यायला नको का? तर चला म्हणलं मस्तपैकी असं आपण सुद्धा चहा प्यायला सुरुवात करू। 2 ते 3 दिवस झाले मी या तुळशीचा चहा प्यायला सुरुवात केलेले। आता जशी तुळशीचे पानं जरी खुडले ना तरी सुद्धा नवीन नवीन पाने मस्तपैकी अशी नवती तुळशीला फुटते आणि ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे। तर तो चहा मी तुम्हाला बनवलेला आहे ते दाखवते, जी मी एक्सरसाइजच्या आधी दररोज पिणार आहे जोपर्यंत तुळस आहे तोपर्यंत। ठीक आहे, तर ही बघू शकता ही आहे तुळशीचा चहा। त्याच्यामध्ये मी अशा दांड्या सुद्धा घेतल्या, त्याचे तुरे सुद्धा आहेत थोडेसे आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ मी धुतले 2-3 वेळा आणि धुतल्यानंतर मग 1.5 ग्लास पाणी घेतलं। व्यवस्थित उकळल्यानंतर अर्धा ग्लास पाणी कमी झाल्यानंतर मग हा 1 ग्लास मी तयार केलाय चहा, तुळशीचा चहा। आणि आता हा चहा मी जसं आपण नॉर्मल चहा फुकून फुकून पितो ना तसा हा चहा प्यायचा आहे। जसं तुम्हाला सहन होईल तसं तुम्ही चहा ही पिऊ शकताय आणि ह्याने सुद्धा वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते। तर तुम्ही सुद्धा हा चहा नक्की प्या। पटापट मी चहा पिते, 5 मिनिटं वॉर्मअप करते आणि नंतर मग आपण एक्सरसाइज करणार आहोत। कोणत्या एक्सरसाइज करणार आहोत ते सुद्धा सांगते। फक्त आज 2 एक्सरसाइज करायच्या, ती पण पोट कमी करण्यासाठी। जास्त वेळ लागत नाही, पटापट एक्सरसाइज करू। तरी तुम्हाला 3 ते 4 राऊंड करायचे। कितीचे करायचे ते सुद्धा सांगते तुम्हाला। आता त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला मी, त्याच्यात एका ताईने विचारलं की ताई ह्याचे किती सेट करायचे म्हणून। तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही 3 सेट करा, 4 सेट करा। आणि जरी एखाद्या टाइम माझं बाय चान्स कधीतरी विसरला असेल त्याबद्दल सुद्धा सॉरी, पण किती सांगितलं नाही की मी तुम्हाला किती राऊंड करायचे किती नाही। एखाद्या टाइम विसरलं सुद्धा असेल तर आपण जे एक्सरसाइजचे राऊंड करतो ना त्याचे 3 किंवा 4 राऊंडच करायचे आपल्याला। कशासाठी? जर दररोज एक्सरसाइज जर केली ना तर 45 मिनिटं दररोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे वजन कमी करण्यासाठी। पण आता काय होतं ना, बऱ्याच जणांकडे वेळ भेटत नाही, त्यासाठी 10, 15, 20 मिनिटं जितका बी तुम्हाला वेळ भेटेल ना तितक्या वेळ तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात करा। पण वजन कमी करण्यासाठी दररोज 45 मिनिटं एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। ठीक आहे, चला मी पटकन चहा थंड व्हायच्या आधी पिऊन, माझं चहा वगैरे पिऊन झालं, 5 मिनिटं वॉर्मअप करून झाले। बघू शकता मला घाम यायला सुरुवात झालेली आहे। 5 मिनिटं एकदम साधं सिंपल जसा येईल तुम्हाला तसा वॉर्मअप करा। आणि जर वॉर्मअप कसा करायचा हे माहिती नसेल तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघा। आणि पहिला व्हिडिओ माझा वाटतं तोच आहे, तर तुम्ही तो बघू शकताय आणि तसंच वॉर्मअप करू शकताय आणि नंतर मग एक्सरसाइज करायला सुरुवात करा। ठीक आहे, तर 5 मिनिटं वॉर्मअप माझं करून झाले, आता एक्सरसाइज करायला सुरुवात करू। एकदम साध्या सिंपल पोट कमी करण्यासाठी 2 एक्सरसाइज आहेत।
तर बघितले ना, एकदम साधे सिंपल असे 2 व्यायाम केले आपण. अर्थात तुम्ही सुद्धा केले असतील, नसतील केले तर पटकन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या एकदम मस्त साधे सिंपल एक्सरसाइज सोबत. तोपर्यंत बाय बाय.